राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला होता। काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला। त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील मोठे विधान केले आहे। मला आणि प्रणिती शिंदेला 2 वेळा भाजपाची ऑफर मिळाली, असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय। शिंदे यांच्या या दाव्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रणिती शिंदे किंवा सुशीलकुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही। मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या जात आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सोलापूर दौऱ्यावर आले। या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे। सुशीलकुमार शिंदे आणि माझी ही 2-3 वेळा भेट झाली आहे, पण ती गोष्ट वेगळी आहे, असं देखील बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं। आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे। भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशीलकुमारजीला दिली नाही आहे। पहिल्यांदा सांगत नाहीये, 2019च्या निवडणुकांच्या आधी सांगितलं होतं माझ्या ताकदीचा नेत्यांना ऑफर दिली आहे, आत्ताही पुन्हा सांगतायत। पण स्वतःची किंमत वाढवून घेण्यासाठी आहे की फक्त खरंच तुम्ही ऑफर दिल्या जातात? मी जबाबदारीनं राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतोय की कुठलीही ऑफर भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे। माझी भेट 2-3दा झाली मधल्या काळात, भेटी होणं वेगळा, पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही आहे। पण यापुढच्या कालावधीमध्ये देणार आहात? आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे आणि कोणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल, कोणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात जसं अजितदादांनी आम्हाला समर्थन देताना काय म्हटलं की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे, म्हणून मी शरद पवार साहेबांना सोडून मोदीजी सोबत आले। जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे। कुणालाही कोणी फक्त एकच प्रश्न आहे, कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही, कुठलीही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही, कोणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदारकी घ्या आमदार घ्या मग पक्षाचे आसन म्हणणार नाही। पण एकच आहे, मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्याला आम्ही नाही म्हणणार नाही। लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या अजूनपर्यंत तुमचं हे ठरलं नाही? जसं अजितदादांनी संकल्प केला की मोदीजींच्या नेतृत्वातला भारत, तसंच संकल्पाला मोदीजींनी केलेल्या विकास कामाला साथ देण्याकरता किंवा 21व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता कोणी आलं तर त्याला आम्ही नक्की घेऊ। लोकसभा निवडणुका जवळ आल्या अजूनपर्यंत